महत्त्वाची बातमी पाहूयात नागपूरमधून। नागपूरमध्ये तलावामध्ये बुडून मामा आणि भाचीचा मृत्यू झालेला आहे। बातमी पाहतोय नागपूरमधून। रामटेक तालुक्यामधील जयपालेश्वर देवस्थान परिसर तलावामध्ये ही घटना घडलेली आहे। बातमी पाहतोय नागपूरमधून। या संदर्भात आणखी माहिती कर आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, पोलिसांकडून या संदर्भातला तपास करण्यात आलेला आहे का? काय समोर येत आहे? नक्कीच अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, कारण पारशिवनी तालुक्यातील ही घटना आहे आणि रबरी ट्यूबच्या मदतीनं पोहणं शिकण्यासाठी हे मामा भाची आलेले होते आणि सोबत वडीलही होते। मात्र तलाव जे आहे ते पूर्णपणे पाण्याने तुडुंब भरलेला आहे, त्यामुळे तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आलेला नाही आणि त्यामुळे पहिल्यांदा भाची जी आहे ती बुडायला लागलेली होती। 13 वर्षीय भाची आहे। तिला वाचवण्यासाठी जेव्हा मामा तलावात उतरले तेव्हा तेही बुडायला लागले। त्यामुळे आजूबाजूच्यांनी आणि जिथे मुलीचे वडील होते त्यांनी जे परिसरातील नागरिक आहेत त्यांना मदतीसाठी बोलावलं, मात्र तोपर्यंत ते बुडालेले होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे परिसरातील नागरिक आहेत ते तिथे गोळा झाले होते। पोलिसही पोहोचले आणि दोघांचेही मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आले। झालेल्या प्रकारामुळे मात्र परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। जी अगदी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीनुसार।